नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीडी एज्युकेशनच्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आजपासून आपण अंकगणिताची मालिका सुरू करत आहोत आणि त्या मालिकेतील आज आपण पहिलं लेक्चर सुरू करणार आहोत, ते म्हणजे प्राथमिक संख्याज्ञान। प्राथमिक संख्याज्ञान तर अंकगणिताचा अभ्यास करताना आपल्याला प्राथमिक संख्याज्ञान असणे आवश्यक आहे। त्याचसोबत मी काही गोष्टी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये सांगत जाईन, त्या तुम्ही पाठ करत जा, म्हणजे हा जो आपला प्रवास आहे तो सुकर होत जाईल। तर त्यामध्ये बघा, पहिली गोष्ट तुम्ही पाठ करून घ्यायला पाहिजे ते म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि घन, आणि दुसरी गोष्ट पाठ करायला पाहिजे ते म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे पाढे। तर आज आपण प्राथमिक संख्याज्ञान मध्ये जे पाहणार आहोत ते म्हणजे संख्या आणि संख्यांचे प्रकार। तर त्याच्यामध्ये बघा, आता संख्या आणि संख्या दोन प्रकारच्या आहेत। संख्यांचे दोन प्रमुख प्रकार पडतात, ते म्हणजे वास्तव संख्या आणि दुसरा प्रकार म्हणजे काल्पनिक संख्या। काल्पनिक संख्या त्यानंतर वास्तव संख्यांचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे परिमेय संख्या आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या। त्यानंतर परिमेय संख्यांमध्ये दोन प्रकार पडतात आणि ते म्हणजे पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या, आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अपूर्णांक संख्या। आता बघा, अपूर्णांक संख्यांचे एकूण 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार म्हणजे व्यवहारिक अपूर्णांक, दुसरा प्रकार म्हणजे दशांश अपूर्णांक, आणि तिसरा प्रकार म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक। त्यानंतर बघा, पूर्णांक संख्या। आता या पूर्णांक संख्यांचा जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या, आणि या नैसर्गिक संख्यांमध्ये समसंख्या आणि विषम संख्या यांचा समावेश होतो। तसेच नैसर्गिक संख्यांमध्ये जर तुम्ही 0 ऍड केला तर तुम्हाला जो गट मिळतो तो म्हणजे पूर्ण संख्या गट। त्यानंतर आपण पाहू की नैसर्गिक संख्या आणि त्यांचे दोन प्रकार पडतात। नैसर्गिक संख्या आणि त्यांचे दोन प्रकार, एक म्हणजे भाज्य संख्या, भाज्य संख्या, आणि दुसरा प्रकार म्हणजे अभाज्य किंवा यांना मूळ संख्या, मूळ संख्या असेही म्हणतात। त्यानंतर मूळ संख्यांमध्ये एक प्रकार पडतो तो म्हणजे सहमूळ संख्या। तर या व्यतिरिक्तही संख्यांचे काही प्रकार आहेत, ते म्हणजे बघा, आपण ते पाहणार पण आहोत सविस्तर। त्रिकोणी संख्या आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे चौकोनी संख्या। तर हे आपण इतर प्रकार असं समजू, आपण यांना चौकोनी संख्या, संख्यांचे इतर प्रकार
तर त्याच्यामध्ये आपण यांची पण माहिती सविस्तर माहिती घेणार आहोत की त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या. तर आज आपण संख्याचे सगळे प्रकार पाहून घेतलेले आहेत. आपण समोरच्या लेक्चर मध्ये याच्या बाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता आपण संख्यांबाबतची सविस्तर माहिती पाहू. तर आपण दोन प्रकार केले होते संख्यांचे. नंबर 1 वास्तव संख्या. तर बघा आता वास्तव संख्या काय असतात. तर ज्या संख्या आणि वास्तव संख्या या r ने दाखवितात. तर वास्तव संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्या संख्या रेषेवर दाखविता येतात. संख्या रेषेवर दाखविता येतात त्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. आता संख्या रेषा काय आहे, तर एक काल्पनिक रेषा जिच्या मधोमध 0 आहे, तिच्या उजव्या बाजूला धनपूर्णांक अंक आहेत 1 2 3 4 आणि अनंत. तर जिच्या डाव्या बाजूला ऋण पूर्णांक संख्या आहेत -1 -2 -3 आणि इकडे अनंत. त्याचप्रमाणे वास्तव संख्यांमध्ये परिमेय व अपरिमेय संख्यांचा समावेश होतो. याचा अर्थ असा की बघा 1/2 ही एक परिमेय संख्या आहे, तिचा समावेश वास्तव संख्येत होतो. त्याचप्रमाणे अपूर्णांक संख्या म्हणजे वर्गमुळात समजा 3 आहे, तर या अपरिमेय संख्येचा पण समावेश कशात होतो, तर वास्तव संख्यांमध्ये होतो. त्यानंतर आपण जो दुसरा प्रकार पाहिला संख्यांचा, तो म्हणजे काल्पनिक संख्या. काल्पनिक संख्या आणि काल्पनिक संख्या या I ने दाखवतात. संख्या I ने दाखवितात. काल्पनिक संख्या म्हणजे काय, तर वर्गमुळात लिहिलेली मायनस मधील कोणतीही संख्या म्हणजे काय, तर काल्पनिक संख्या. वर्गमुळात लिहिलेली कोणतीही मायनस चिन्हासोबतची संख्या म्हणजे काय, काल्पनिक संख्या. खरं म्हणजे वास्तव्यात ह्या संख्या असत नाही, फक्त आपण त्यांची कल्पना करू शकतो. तर I ला आयोटा असं म्हणतात, या I ने दाखवतात आणि याला आयोटा असं पण म्हणतात. ओके, तर आपल्याला याच्याबद्दलची अधिक माहिती पाहायची नाही. तर आता समोर आपण वास्तव संख्यांचे जे प्रकार आहेत, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, त्याबाबतची सविस्तर माहिती पाहू. तर बघा, वास्तव संख्यांमध्ये जो पहिला प्रकार होता तो म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या. आता परिमेय संख्या काय असतात बघा, तर कोणत्याही p/q रूपात व्यक्त केलेल्या संख्या जिथे q बरोबर 0 नसेल. q बरोबर काय नसेल, 0 नसेल. म्हणजे भागाकारात एक्झाम्पल पाहू आपण. भागाकारात जर 0 आहे तर या संख्येचे उत्तरच काढता येणार नाही. तर एकतर याचे उत्तर तुम्ही अनंत सांगू शकता किंवा याचे उत्तरच येत नाही. ओके, त्यानंतर 0 ही एक परिमेय संख्या आहे, कारण 0 चा छेद किती असणार आहे, 1. तर मग ही p आणि q रूपात आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येच्या
जर कोणत्याही संख्येच्या अंश 0 आणि छेद कोणतीही संख्या असेल तर त्याचे उत्तर नेहमी काय येते 0 येत असते. मग एक परिमेय संख्या आहे का तर हो, नुसतं एक पण परिमेय संख्या आहे कारण तिचा छेद 1 असणार आहे. त्याच्यानंतर मायनस मधल्या ज्या संख्या आहेत त्या परिमेय संख्या आहेत का तर हो. चल त्यानंतर 1/2 ही पण एक परिमेय संख्या आहे, ही ऑलरेडीच p/q रूपात आहे. आता परिमेय संख्या तुम्हाला समजलेला आहे. त्यानंतरचा आपण प्रकार पाहणार आहोत, दुसरा प्रकार तो म्हणजे अपरिमेय संख्या. ज्या संख्या पूर्ण वर्ग नाही, अपरिमेय संख्या दुसरा प्रकार वास्तव संख्यांचा. ज्या संख्या पूर्ण वर्ग नाही. ओके, आपलं एक राऊंड गेलं होतं की परिमेय संख्या या q ने दाखवतात, परिमेय संख्या या q ने दाखवितात, तर अपरिमेय संख्या या p ने दाखवितात, p ने. तर अपरिमेय संख्या म्हणजे काय तर अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या वर्ग पूर्ण वर्ग नाही, ज्या संख्या पूर्ण वर्ग नाही, म्हणजे ज्यांचा वर्ग सांगता येत नाही अशा संख्या, वर्गमुळात लिहिलेल्या अशा संख्या ज्यांचा वर्ग काढता येत नाही, म्हणजे वर्गमुळात 3 लिहिले तर 3 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग नाही. म्हणून एकतर याचं उत्तर काढण्यासाठी मला लॉग टेबलचा वापर करावा लागेल. तर लॉग टेबलचा वापर करून ज्या संख्यांच्या किमती काढल्या जातात त्यांना पण अपरिमेय संख्या आपण असं म्हणू शकतो. ओके, तर ज्या संख्या पूर्ण वर्ग नाहीत त्यांना काय म्हणायचं आहे अपरिमेय संख्या असे म्हणायचं आहे. ओके, त्यानंतर बघा परिमेय संख्यांचे 2 प्रकार झालेले होते. परिमेय संख्यांचे 2 प्रकार, आणि ते 2 प्रकार म्हणजे पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. संख्या आणि अपूर्णांक संख्या. तर अपूर्णांक संख्यांमध्ये 3 प्रकार पडले होते. दशांश अपूर्णांक, व्यवहारिक अपूर्णांक आणि आवर्ती अपूर्णांक. पण याची माहिती जी आहे ती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपण 2 भागात यांचा अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा तर आपण पूर्णांक संख्यांचा अभ्यास करणार आहोत, त्यानंतर भाग 2 मध्ये अपूर्णांक संख्यांचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपण फक्त पूर्णांक संख्या आणि त्यांचे प्रकार याबाबतची सविस्तर माहिती पाहून घेऊ. ओके, तर पूर्णांक संख्यांमध्ये बघा 0, त्यानंतर धनपूर्णांक संख्या अनंत पर्यंत, आणि दुसरं की ऋण पूर्णांक संख्या -1, -2, -3 या अनंत पर्यंत. तर या संख्यांचा जो समावेश आहे 0 सोबत. ओके, तर याच्या उजव्या बाजूच्या संख्यांना धनपूर्णांक संख्या, 0 ला उदासीन म्हणजे न्यूट्रल नंबर, आणि त्याच्या डाव्या बाजूच्या संख्यांना ऋण पूर्णांक संख्या असं म्हणतात. आता बघा पूर्णांक संख्यांमध्ये नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो, किंवा नैसर्गिक संख्या हा त्याचा प्रकार आहे. आणि नैसर्गिक संख्यांमध्ये समसंख्या आणि विषम संख्यांचा समावेश होतो. आता बघा नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या तर नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. म्हणजे आपण मोजण्याची सुरुवात कशी करतो तर ती करतो 1 पासून, 1, 2, 3, 4 अशा अनंत पर्यंत. आता समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे 2, 4. ओके,
6, 8 आणि एखाद्या अंकासोबत आलेला 0, सिंगल 0 हा ना विषम आहे ना तो सम आहे. कारण 0 म्हणजे काय तर नथिंग, काहीच नाही. म्हणून तो जर नंबर सोबत आला तर त्याला 2 ने भाग जातो. ओके. त्यानंतर विषम संख्या म्हणजे काय बघा. आता विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, अशा संख्या म्हणजे विषम संख्या. ज्यांच्या एकक स्थानी 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्यांना म्हणायचं विषम संख्या. त्याच्यामध्ये एक सुटलंय आपलं, खरं म्हणजे 1, 3, 5, 7 आणि 9 यांना काय म्हणाल तुम्ही, विषम संख्या. ओके. त्यानंतर बघा आता त्यानंतर नैसर्गिक संख्यांचे 2 प्रकार केलेले होते आपण, भाज्य संख्या आणि अभाज्य संख्या. अभाज्य संख्या किंवा यांना मूळ संख्या असेही म्हणतात. तर चला बघा आता आपण भाज्य संख्या आणि अभाज्य संख्या याच्या बद्दलची सविस्तर माहिती पाहू. पहिल्यांदा पाहून घेऊ आपण अभाज्य संख्या. अभाज्य संख्या किंवा त्यांना मूळ संख्या, इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असं म्हणतात. मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर मूळ संख्या म्हणजे ज्यांना स्वतः व 1 शिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही अशा संख्या म्हणजे अभाज्य किंवा मूळ संख्या. तर या एकूण 1 ते 100 पर्यंत 25 आहे. तर त्या आपण पाहून घेऊ 25 पर्यंतच्या. तर बघा आता 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5 आणि 7 अशा 4 मूळ संख्या आहेत. ओके. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत एकूण 4 संख्या आहेत मूळ संख्या, 11, 13, 17 आणि 19. ओके. त्यानंतर बघा 21 ते 30 पर्यंत 23 आणि 29 या 2 मूळ संख्या आहेत. चला त्यानंतर आता पाहू 31 ते 40 पर्यंत. तर 31 ते 40 पर्यंत 31, 37 या 2 संख्या आहेत मूळ संख्या. त्यानंतर पाहू की 41 ते 50 पर्यंत. तर 41 ते 50 पर्यंत 41, 43 आणि 47 या एकूण 3 संख्या आहेत. त्यानंतर बघा 51 ते 60 पर्यंत. तर 51 ते 60 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या म्हणजे 53 आणि 59 या मूळ संख्या आहेत. तर त्यानंतर 61 ते 70 पर्यंत बघा त्याच्यामध्ये 61 आणि 67 अशा 2 मूळ संख्या. त्यानंतर बघा 71 ते 80 पर्यंत. तर 71, त्यानंतर 73 आणि 79 अशा 3 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 81 ते 90 पर्यंत 81 ते 90 पर्यंत 83 आणि 89 आणि 91 ते 100 पर्यंत एकच मूळ संख्या आहे ती म्हणजे 97. चला मग आपण 1 ते 100 पर्यंत 25 संख्या म्हणले तर आपण त्या मोजून घेऊ. 4, 4, 8, 9, 10, 11, 12. ओके. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. तर अशा 25 मूळ संख्या आहेत. आता 1 जी आहे 1, तर 1 ही ना मूळ आहे. 1 ही मूळ संख्या नाही. का नाही, तर बघा स्वतः आणि 1
हे एकच असल्यामुळे एक ही मूळ संख्या नाही. ओके, तर त्यानंतर आपण अभाज्य संख्या पाहू. अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. तर मूळ संख्यांचे दोन प्रकार पडतात, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक आहे, म्हणजे 3 आणि 5 समजा, 5 आणि 7. ओके, त्यानंतर बघा 11 आणि 13, 17 आणि 19 यांच्यामध्ये बघा 2 चा फरक आहे. तर अशा एकूण 25 मूळ संख्यांमध्ये 8 मूळ संख्या आहे. 8 मूळ संख्या आहे की ज्या जोड मूळ संख्या आहे, म्हणजे त्यांच्यामधला जो दोन लगतच्या मूळ संख्यांमधला फरक किती आहे, 2 चा. तर अशा एकूण 8 संख्या आहेत, तर ते आपण समोर पाहूच. त्यानंतर बघा सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, तर कोणत्याही दोन मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात. म्हणजे जर 13 आणि 19 घेतलो तर या काय असतील, सहमूळ संख्या असतील. तर सहमूळ संख्या म्हणजे काय, तर सहमूळ संख्या म्हणजे ज्यांचा HCF म्हणजे मसावी 1 येतो. ज्यांचा मसावी किती येतो, ज्या संख्यांचा मसावी 1 येतो त्यांना काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. मग सहमूळ संख्या फक्त मूळ संख्या असतात का, तर नाही. संयुक्त संख्या किंवा ज्या भाज्य संख्या असं आपण म्हणालो, तर भाज्य संख्या किंवा संयुक्त संख्या पण सहमूळ संख्या असू शकतात. उदाहरणार्थ समजा 24 आणि 25. त्याचप्रमाणे एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या या पण काय असू शकतात, सहमूळ संख्या असू शकतात. तर आज आपण सर्वच्या सर्व प्रकार शिकलेलो आहोत. भाज्य संख्या पाहू. समोरचा जो प्रकार आहे संख्यांचा तो म्हणजे भाज्य संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचे अवयव 2 पेक्षा जास्त आहे किंवा ज्या मूळ संख्या नाही त्या काय आहेत, तर भाज्य संख्या आहेत. तर एक हे ना भाज्य संख्या आहे ना अभाज्य. एक ही ना भाज्य ना अभाज्य. तर 100 मधून आपण 25 अभाज्य संख्या काढल्या, 25 तर उरतात 75. पण एक ना भाज्य ना अभाज्य, म्हणून एक जर इथून बाहेर काढला तर एकूण भाज्य संख्या किती, तर त्यांचे उत्तर येईल 74. तर तुम्हाला भाज्य संख्या पण समजलेला आहे, ज्यांचे 2 पेक्षा जास्त अवयव आहेत अशा संख्या म्हणजे भाज्य संख्या. ओके, त्यानंतर आपल्याला आज पाहायचं आहे त्रिकोणी संख्या. इतर प्रकार त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काय असतात बघा, तर 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार म्हणजे समजा 2 गुणिला 3 आणि भागीला 2. तर याचे उत्तर काय येईल, 3. म्हणजे 3 ही काय आहे, तर त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर पाहू आपण 5 गुणिला 6 भागीला किती, 2. बे 1 बे आणि बे 3 6, 5 3 15. आता यांना त्रिकोणी संख्या बनण्याचे काम म्हणजे कारण म्हणजे याचा पाया जो आहे तो असेल 5. आता तुम्ही जर पाया 5 घेतला 5 टिंबांचा आणि त्याच्यावर 4 टिंब, त्याच्यावर 3, ओके, त्यावर 2 आणि 1, तर बघा तुम्हाला काय दिसतंय, त्रिकोण दिसतंय. आता या त्रिकोणातले बिंदू जर मोजलात 1 2 3 4 5, 5 आणि 4 9, ओके, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15.
ओके, 15 बिंदूंपासून बघा कशाची आकृती तयार झालेली आहे, त्रिकोणाची, म्हणून हिला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहू चौकोनी संख्या. आता चौकोन म्हणजे काय, तर चौरस. चौरस म्हणजे काय, तर स्क्वेअर. आता स्क्वेअर, तर संख्यांचे स्क्वेअर म्हणजे काय असते, तर चौकोनी संख्या असते. जर मी समजा 4चा वर्ग घेतला, 4चा स्क्वेअर घेतला, तर तो येतो 16. म्हणजे मग या संख्येमध्ये 4 हा पाया, चला 4 हा पाया घेऊ आपण. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 1 2 3 4. तर बघा आपण जर 4 पाया घेऊन 4 बिंदू त्याच्यावर मांडले तर काय मिळतो आपल्याला, तर चौकोन मिळतो. म्हणून याला चौकोनी संख्या असे म्हणतात. तर इथं आज आपण संख्या आणि त्याचे सगळी सविस्तर माहिती पाहून घेतलेली आहे. पुढच्या लेक्चर मध्ये नैसर्गिक संख्यांवर आधारित प्रश्न आपण पाहून घेऊ.